तर आज आपण काय करणार आहे, इलस्ट्रेशन मधला क्वेश्चन नंबर 10 हा बघायला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे की हा जो प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये आता इतके दिवस आपण जे काही फिक्स कॅपिटल आणि करंट कॅपिटल ही जी काही पार्टनरशिपची मेथड आहे, ह्या मेथडनुसार आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इतके दिवस आपण जे काही इफेक्ट्स होते ते इफेक्ट्स कुठं देत होतो, सगळे कॅपिटल अकाउंटला देत होतो. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलंय की तुम्हाला पार्टनर्सचं करंट अकाउंट तुम्हाला क्रिएट करायचं आहे आणि जे काही त्यांचे रेशोज आहेत, नवीन रेशो येतील, ते सगळे रेशो तुम्हाला काय करायचंय, ते मॅच करून ते फिक्स कॅपिटल म्हणून ट्रीट करायचं आहे. तर अशा रीतीने हा एक थोडासा वेगळा प्रॉब्लेम आलेला आहे. इतके दिवस जे काही आपण आरडीडी संदर्भात बघत होतो की आरडीडी नेहमी आपण इन्क्रीज करत होतो की बाबा समजा एखादी आरडीडी, जर आता इथं बघा आपल्या ह्या उदाहरणात त्यांनी आरडीडी 300 रुपयाची दाखवली, जर तुम्ही स्क्रीनवर बघत असला तर जी काही 300 रुपयाची आरडीडी दाखवली, 3000 रुपयाची आरडीडी दाखवली, नेहमी काय व्हायचं की बाबा आता ही 30% 10% 3000 झाली, तर ती होती की 15% होईल, 20% होईल असं सांगून, किंवा ती बाबा 5000 होईल किंवा 6000 होईल अशा अमाऊंट देऊन तुमच्याकडनं आरडीडी इन्क्रीज करून त्याच्या एंट्रीज घेत होत्या. पण ह्या केसमध्ये काय झालंय, जी काही आरडीडी आहे ती आरडीडी इथं काय केली त्यांनी, वेव केलेली. तर जसं आपण हा प्रॉब्लेम पुढे रीड करू तसं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर आपण काय करणार आहे, आज क्वेश्चन नंबर 10 इलस्ट्रेशन 10 बघायला काय करणार आहे, सुरुवात करणार आहोत. कबीर and Reshma are partners in the firm, sharing profits and losses in the ratio of 4:1. Their balance sheet as on 31st March 2019 as follows. 31 मार्च 2019 ची बॅलन्स शीट त्यांनी आपल्याला दिलेली. काय काय बॅलन्स शीटला ॲज युजल नेहमीप्रमाणे बघा, कॅपिटल आहे, कबीर रेशमाचं जनरल रिझर्व्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे 6000चा, क्रेडिटर्स फॉर गुड्ससाठीचे काय दिलेत, क्रेडिटर्स दिलेले आहेत, क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस, की जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचे जे काही क्रेडिटर्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. गुडविल 66,000चं आहे, सनरी डेटर्स काय 30,000चे, त्याच्यावर आरडीडी किती आहे, 3,000ची आरडीडी आहे. नंतर काय 27,000चं काय झालंय त्यांनी, 27,000 आपले सनरी डेटर्स आलेले आहेत. मग लँड अँड बिल्डिंग 1 लाखाची आणि बँक बॅलन्स 83,000चा आहे. अशी छोटीशी एकदम बॅलन्स शीट त्यांनी आपल्याला काय दिली, वापरायला दिलेली आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, नवीन पार्टनरला ऍड करून त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करायची आहे. तर ऑन 1 एप्रिल 2019 Suvarna is admitted in the partnership on the following terms. Suvarna to bring 20% share in her future profit rupees 45,000. म्हणजे काय झालं, सुवर्णाला आपण काय केलं, ॲज अ पार्टनर म्हणून आपण तिथं घेतलं. तर किती, फॉर 20% शेअर इन फ्युचर मधला किती 20%चा शेअर दिला, रुपीज 45,000. त्यांचे 45,000 काय कॅपिटल म्हणून तिनं आणलेले आहेत. त्यामुळे नेहमी वर्डिंग वाचताना नीट लक्षात ठेवा की हे रुपीज 45,000 काय ॲज अ कॅपिटल म्हणून तिनं आणलेले आहेत. नंतर काय 2 नंबरची ऍडजस्टमेंट, गुडविल ऑफ फर्म इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 75,000. गुडविल काय झालंय फर्मचं आपल्या व्हॅल्यूड किती केलंय, 75,000 त्यांनी व्हॅल्यू केलेलं आहे. आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड. हो का, हे जे काही थर्ड पॉईंट आहे, हा थर्ड पॉईंट काय, आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड, की जी आरडीडीची गरज नाहीये ती आरडीडी काय आपली आता काढून टाकायची आहे. म्हणजे आपले जे 3,000 रुपये आपल्याला वाटत होते बुडणार आहेत ते सगळे आपले काय होणार, इनडायरेक्टली आपलं काय ते इन्कम म्हणून ट्रीट होणार आहे. रेंट रिसिवेबल रुपीज 45,000 टू बी ॲडजस्टेड इन द बुक्स. जे काही 4,500 रुपये रेंट रिसिवेबल होतं, येणार होतं, ते बुक्समध्ये ॲडजस्ट करायचं. म्हणजे ते पैसे आपल्याला काय होणार, रिसिव्ह होणार आहेत, ते आपण ॲडजस्ट केले नव्हते. आणि 5 नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितलंय, कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. हो का, इतके दिवस आता बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम आले. पहिल्यांदा कॅश म्हणून विड्रॉ करायचे होते, नंतर पार्टनर्सच्या लोन अकाउंटला तुम्हाला एकदा मागच्या प्रॉब्लेममध्ये ट्रान्सफर करायला सांगितले. आता ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर
तुम्हाला ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितले की तुम्ही आता पार्टनरचं करंट अकाउंट ओपन करा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट, ह्या 3 गोष्टी आपल्याला काय करायच्या तिथं बनवायच्या आहेत. बरोबर. तर ॲज युजल आपण नेहमीप्रमाणे काय करणार, कोण सांगते पहिलं काय होणार, कोण सांगतंय? पहिली एंट्री काय होणार? प्रॉब्लेम सोडवताना पहिलं आपण काय बनवणार? लवकर, कोण सांगताय? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट बनवणार. कोणाचं बनवणार पहिलं कॅपिटल अकाउंट? कोणाचं बनवणार? काय एंट्री येणार कॅपिटल अकाउंटची? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण बनवलं. मग कोणाकोणाचं बनवणार आपण? कबीर, रेश्मा आणि कोण आहे आपल्याकडे? सुवर्णा. या तिघांचं काय केलं आपण? कॅपिटल अकाउंट बनवलं. कॅपिटल अकाउंट बनवल्यानंतर पहिली एंट्री काय पास होणार, कोण सांगताय? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. कबीर मध्ये 1,05,000 आणि रेशमाच्या ह्याच्यात 75,000. मग त्याच्या पुढची एंट्री काय पास होणार, कोण सांगताय? हे झालं त्यांचे बॅलन्सेस त्यांनी आणलेले आहेत. त्यानंतरची एंट्री काय पास होणार? तर त्यानंतर आपण ॲज युजल नेहमीप्रमाणे काय करणार, सुवर्णाचं जे कॅपिटल आहे ते कॅपिटलची एंट्री पास करणार. म्हणजे पुढचा पॉईंट काय येणार आहे आपला त्यात, की सुवर्णानं जे काही 45,000 रुपये कॅश आणली किंवा बँकेत पैसे आले, आपल्याकडे बँक अकाउंट दिले, बँकेत पैसे आले म्हणजे सुवर्णानं काय केलंय, कॅपिटल आणलेलं आहे. मग त्याच्या कॅपिटलची एंट्री आपण करून घेणार. म्हणजे पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय केलं, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,05,000 आणि काय 75,000 हे काय केलं आपण पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला घेतलेले आहे. बरोबर. हे काय घेतले आपण पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला घेतलेले आहे, की कबीरचा आणि रेशमाचा ओपनिंग बॅलन्स. नंतर आपण काय केलं, बाय बँक अकाउंट 45,000. सुवर्णानं जे काही कॅपिटल आणलं ते कॅपिटल आपण इथं काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. सुवर्णानं जे काही कॅपिटल आणलं ते कॅपिटल आपण इथं घेतलेलं आहे. नंतर ह्या प्रॉब्लेम मध्ये पुढं काय केलंय आपण, तर हे झालं पहिलं. बरोबर. नंतर आपल्याकडे काय आहे, पुढचा पॉईंट काय आहे, कबीरचं ओपनिंग बॅलन्स झालं. नंतर दुसरा आहे पॉईंट आहे तो म्हणजे काय, गुडविल ऑफ कॅपिटल. गुडविल ऑफ फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹75,000. जे काही गुडविलची व्हॅल्यू आहे ती काय झाली आता 75,000 झालेली आहे. मग ह्या केसमध्ये ह्यांनी या प्रॉब्लेममध्ये काय केलंय, की जे काही गुडविल आहे, गुडविलची व्हॅल्यू किती झाली 75,000 आणि ॲक्च्युअल आपलं गुडविल किती होतं, साईटला दिसतंय बॅलन्स शीटला 66,000 आपण घेतलेलं होतं. मग ह्या दोन्हीतला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स त्यांनी काय केला, एक्झिस्टिंग ओल्ड पार्टनर्सला त्यांनी त्यांच्या ह्याच्यात ट्रान्सफर ओल्ड रेशोमध्ये काय केलंय, ट्रान्सफर केलेलं आहे. आता डिफरन्स किती मला सांगा, 75,000 मायनस 66,000, 9,000चा डिफरन्स आहे. बरोबर. मग त्यांनी 9,000, ते जे काही 9,000 आहे, हा जो काही 9,000चा डिफरन्स आहे, हे 9,000 त्यांनी गुडविलचे काय केले, एक्झिस्टिंग पार्टनर्सला काय केले, त्यांनी ट्रान्सफर केलेले. की जो काही ट्रान्सफर केलेला पार्ट आहे, फक्त जो काही वाढलेला पार्ट आहे तो काय केला त्यांनी ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करून ॲज इट इज गुडविल काय केलंय, कॅरी केलेलं आहे. बॅलन्स शीटला त्यांनी काय केलं, गुडविल कॅरी केलं. मग ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, की तुमची जी एंट्री आहे ती काय आली, तर ती एंट्री आली
गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जे काही 6,000 गुडविल वाढलेलं आहे, म्हणजे तुमची असेट तेवढ्यानं हे वाढणं होतं, गुडविल तुमचं काय होणार वाढणं होतं. म्हणून काय केलं, बाय गुडविल अकाउंट 7,200 आणि 1,800 हे कसं आहे ओल्ड रेशोमध्ये त्यांनी काय केलंय ट्रान्सफर करून घेतले, एक्झिस्टिंग पार्टनर्सच्या ओल्ड रेशोमध्ये ट्रान्सफर केलेले. तसंच जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल दुसरी नवीन बॅलन्स शीट बनवताल तेव्हा त्यांनी स्ट्रेट इथं काय घेतलंय बघा, गुडविल 75,000 रुपये त्यांनी बॅलन्स शीटला घेतलेलं आहे. 75,000 रुपये गुडविल काय केलं त्यांनी बॅलन्स शीटला दाखवलेलं आहे की त्याच्यात सगळ्यांचा शेअर आता इन्क्लूड आहे. बरोबर, त्यांनी 75,000 रुपये काय केले तिथं दाखवले बॅलन्स शीट मध्ये. नंतर काय झालं, पुढचा पॉईंट काय आहे, आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड. 3 नंबरचा पॉईंट काय होता आपला, तर आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड. आरडीडीची काय आपल्याला गरज नाहीये. मग आरडीडीची जर गरज नाहीये म्हणजे काय झालंय, आपण ऑलरेडी आरडीडीची प्रोव्हिजन करून ठेवलेली. कितीची प्रोव्हिजन केली, कोण सांगतंय, कितीची आरडीडीची प्रोव्हिजन केली आपण, 3,000. 3,000ची. मग आता जर 3,000 रुपयाची जर आपल्याला आरडीडीची प्रोव्हिजनची गरज नसेल तर आपले संडे डेटर्स किती रुपयाचे झाले आता, कोण सांगेल. ह्या 3,000 रुपयाची जर आपल्याला गरज नसेल तर आपले संडे डेटर्स किती झाले, 27,000. कसं काय, आता तर एक्झिस्टिंग 27,000 आहेत, पण ही जर 30,000. प्रोव्हिजन आपण कॅन्सल केली, आपल्याला काय सांगितलंय त्यांनी गरज नाहीये, म्हणजे 3,000 रुपये आपल्याला लागणारच नाहीये म्हटल्यावर मग ते 27,000 येणार का 30,000 येणार, 30,000. 30,000. संडे डेटर्स आपले काय झाले आता 30,000चे झाले. 30,000चे जेव्हा संडे डेटर्स होतील त्याचा अर्थ काय झालाय, आपले संडे डेटर्स किती दिसत होते 27,000, ते आता झाले 30,000. म्हणजे 3,000 रुपयानं काय झाले तुमचे डेटर्स वाढलेले आहेत किंवा असेटमध्ये 3,000 रुपयांनी इन्क्रीमेंट झाली. बरोबर, तर हे जे काही 3,000 रुपयाने इन्क्रीमेंट झाली ही इन्क्रीमेंट तुमची काय होणार आहे, कुठल्या साईडला येणार आहे, प्रॉफिट काय बनवायचं आपल्याला, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं होतं ना, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार आहे, क्रेडिट. क्रेडिट साईड. गुड, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा, इथं काय आलं, बाय आरडीडी 3,000 रुपये. 3,000 रुपयानं काय झाली आरडीडी वाढलेली आहे. बरोबर, आरडीडी 3,000 रुपयाने. तसंच पुढचा पॉईंट काय होता 4 नंबरचा, रेंट रिसिवेबल ₹4,500 टू बी ऍडजस्टेड इन द बुक्स. जे काही बुक्स आहेत त्याच्यात काय करायचे होते, 4,500 रुपये तुमचे रिसिवेबल आहेत. रेंट रिसिवेबल हे काय आपलं इन्कम आहे. बरोबर, रेंट रिसिवेबल हे काय आपलं इन्कम आहे, म्हणजे तेवढ्यानं आपला प्रॉफिट काय झाला वाढला असता. बरोबर, बरोबर ना. तर जेव्हा आपला प्रॉफिट 4,500 न वाढला असता तेव्हा आपल्याला काय करायचं होतं, मग तेवढ्यानं आपलं पार्टनर्सचं कॅपिटल पण वाढलं असतं, कारण पार्टनर्सचा जो काही प्रॉफिट आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, नंतर पार्टनर्सच्या कॅपिटलला ट्रान्सफर करतो. म्हणजे 4,500 रुपयाने आपले परत काय होणार होते, प्रॉफिट होणार होता, म्हणजे व्हॅल्यू आपल्या वाढणार होत्या. म्हणून त्याची एंट्री काय झाली, बाय रेंट रिसिवेबल 4,500 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. रेंट रिसिवेबल 4,500 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 4,500. ही जी काही एंट्री आहे ही एंट्री पास झालेली. मग ही एंट्री पास झाल्यानंतर आपलं टोटल किती पास आउट झाले, तर आपले टोटल झाले 7,500, कारण आपल्या सगळ्या एंट्र्या संपल्या. 4 नंबर नंतरची एंट्री संपलेली. 5 नंबरला त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला काय करायचं, जे काही बॅलन्स आहेत ते बॅलन्स कुठे शिफ्ट करायचे, सगळे करंट अकाउंटला शिफ्ट करा. तो जो काही बॅलन्स राहणार आहे, एक्सेस बॅलन्स आहेत ते कुठं करायचे, करंट अकाउंटला शिफ्ट करायचे. तर आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे, हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पहिल्यांदा क्लोज करून घ्यावं लागेल, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, नंतर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं कॅल्क्युलेशन, आणि त्यानंतर नवीन बॅलन्स शीट आपल्याला बनवावी लागणार आहे. तर आता आपण काय केलं, पोस्टिंग करून घेतलेलं आहे. बरोबर, आता जो काही प्रॉफिट झाला 7,500, हा जो काही स्ट्रेट प्रॉफिट झाला पी अँड एलचा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा,
तो आपण काय केला, ओल्ड पार्टनर्सच्या ओल्ड रेशोमध्ये काय केला, ट्रान्सफर केला 4:1. जो काही त्यांचा रेशो त्या रेशोमध्ये ट्रान्सफर आपण केले. बरोबर, 6,000 आणि 1,500 काय केले आपण पार्टनर्सच्या ओल्ड अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेले. बरोबर. तर जेव्हा आपण हे पार्टनर्सच्या ओल्ड अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो तेव्हा काय झालेलं आहे आपलं टोटल, तर तेव्हा काय झाला आपला विषय टोटल, की जे काही पैसे आहेत हे सगळे पैसे काय होणार आहेत आपले टोटली पार्टनर्सच्या कॅपिटलमध्ये ॲड होणार आहे. मग आपण काय केलं, हे पार्टनर्सच्या कॅपिटलला ट्रान्सफर करून घेतलं. पार्टनर्सच्या कॅपिटलला आपण काय केलं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट होता. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काय केलं आपण 6,150 रुपये जो काही प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. मग आता आपण आलो कुठं, पार्टनर्स ॲडजस्टमेंट अकाउंट तर आपलं संपलेलं आहे. पण आपल्या बॅलन्स शीटमध्ये त्यांनी अजून काय काय दिलंय, जेव्हा पार्टनरचं अकाउंट आपण क्लोज करत असतो किंवा जेव्हा नवीन ॲडजस्टमेंट करत असतो तेव्हा आपल्याला काय सांगितलंय, एकदा बॅलन्स शीट चेक करायची. मग बॅलन्स शीटमध्ये बघा आपल्याला काय दिलंय त्यांनी, इथं जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000 रुपये आणि 30,000 रुपये. जनरल रिझर्व 30,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000 अशा अमाऊंट दिली. हे काय एक्झिस्टिंग पार्टनर्सच्या प्रॉफिट किंवा लॉसेसमधल्या ह्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, आपल्याला कॅपिटल अकाउंटला त्याचे इफेक्ट्स द्यायचे आहेत. मग ह्या केसमध्ये काय झालं, पुढं जर तुम्ही बघितलं तर पार्टनरचं जे काही जनरल रिझर्व्ह आहेत ते जनरल रिझर्व्ह त्यांच्या क्रेडिटला ट्रान्सफर केले. जे काही जनरल रिझर्व्ह होते ते आपण काय केले, पार्टनरच्या क्रेडिटला ट्रान्सफर केले. जनरल रिझर्व्ह अकाउंट 24,000 आणि 6,000 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,800 आणि 1,200 रुपये काय केले आपण ट्रान्सफर केलेले आहेत. कसे केलेले आहेत, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये 4:1 जो काही त्यांचा ओल्ड रेशो होता त्या रेशोमध्ये आपण हे काय केले, ट्रान्सफर केलेले आहे. बरोबर. नंतर आपल्याला काय करायचं आहे टोटल, आता हे झाले आपल्या पार्टनरच्या सगळ्या गोष्टी पोस्टिंग करून झाले की बाबा आता बॅलन्स शीटचे विषय संपले. आता मला सांगा पार्टनरचे न्यू रेशो कॅल्क्युलेशन, वर्किंग नोट तुमची येणार त्यासाठी. वर्किंग नोट नंबर 1 की जे काही पार्टनरचं कॅपिटल आहे हे पार्टनरचं कॅपिटल काय करावं लागणार आहे, तुम्हाला बघावं लागणार आहे. तर पार्टनरच्या कॅपिटलसाठी जर आपण बघायला गेलो, दिसती ही स्क्रीन नवीन तुम्हाला, वर्डची स्क्रीन दिसती का सगळ्यांना? नाही. नाही का, एकच मिनिट. दिसते आता स्क्रीन सगळ्यांना? हो. तर आपल्याला काय करायचंय, नवीन पार्टनरचे रेशो कॅल्क्युलेट करायचे. बरोबर. जेव्हा नवीन पार्टनरचे रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा बघा सुवर्णाचा शेअर किती होता, 1/5. आता हा 1/5 कसा काढला, तर त्यांनी काय दिलं तर आपल्याला 20% दिलं ऑफ, हा जो काही 20% ऑफ काय फ्युचर प्रॉफिट. तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजेत की जे काही 20% आहे म्हणजे प्रॉफिटचा किती झाला, तो 1/5 शेअर झाला. बरोबर. जर 25% असलं तर 1/4 शेअर झाला असता. किंवा जर जे काही आहे तुमचे जर 3 पार्टनर असतील आणि इक्वल रेशो म्हटले तिला, तर तिथं काय आला 33%, 33.33%. तर हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन तुम्हाला आले पाहिजे. जास्त क्रिटिकल आपल्याला येणार नाही, पण 1/5 शेअर काय झाला तुमचा दिलेला आहे. जर समजा 10% दिला असेल तिला शेअर, तर 1/10 तिचा शेअर किती आला, 1/10 हा तिचा शेअर आला. तर हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे तुम्ही करावे लागणार आहे. मग आपल्याला सुवर्णाचा शेअर किती दिलता त्यांनी, 20% ऑफ फ्युचर प्रॉफिट, म्हणजे तो किती झाला, 1/5 झाला. बरोबर. आता पुढचं कोण सांगते मला, मग रिमेनिंग शेअर किती राहिला आपला, बोला लवकर.
रिमेनिंग शेअर राहिला आपला 4/5. हा काय 4/5. राहिला आपला रिमेनिंग शेअर्स राहिलेला आहे. कसा राहिला तर 1 - 1/5 केलं की आपला 4/5 हा शेअर राहिलाय. मग आपण काय केलं, कबीरचा नवीन शेअर काय केला आपण शोधायला सुरुवात केली. कबीरचा नवीन शेअर काय केला आपण शोधायला सुरुवात केली. की बाबा कबीरचा शेअर किती, कबीरचा शेअर, नंतर काय रेशमाचा शेअर आणि सुवर्णाचा शेअर, असे नवीन शेअर्स आपण काय कॅल्क्युलेट केले. नवीन शेअर्सचा आपला जो ॲज युजल फॉर्म्युला होता त्यानुसार आपण कॅल्क्युलेट केलं की नवीन शेअर किती आला, त्यांचा ओल्ड शेअर फॉर्म्युला काय ओल्ड शेअर इंटू रिमेनिंग शेअर, बरोबर. तर जे काही ओल्ड शेअर आहे तो काय 4/5 इंटू 4/5 केलं की 16/25 हा त्यांचा राहिला शेअर आला. तसंच रेशमाचा न्यू शेअर किती आला 4/25 आणि सुवर्णाचा आपण काय केला ह्या सगळ्या शेअर्सला मॅच करण्यासाठी तिचा आला 5/25 हा काय आला तिचा सुवर्णाचा न्यू शेअर आला, बरोबर. मग न्यू शेअर्स रेशो काय सगळ्यांचे मिळून, तर सगळ्यांचे न्यू शेअर्स रेशो ते म्हणजे 16:4:5 हा काय आपला नवीन रेशो आलाय. कोणाला काही शंका आहे का एवढ्या ह्याच्यात? आता हे झालं आपलं काय झालं न्यू शेअर रेशो कॅल्क्युलेट करून झालं. पण आपल्याला 5 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं की हे जे काही तुमचं आहे न्यू रेशो देतील त्यानुसार तुम्हाला काय करायचंय फिक्स कॅपिटल मेंटेन करून घ्यायचं. आता जेव्हा आपल्याला फिक्स कॅपिटल सगळ्यांचं फिक्स करून घ्यायचं असतं त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, बेस लाईनला त्यांनी जे काही ओपनिंगचं कॅपिटल दिलेलं आहे सुवर्णाचं त्या लाईन ऑफ ॲक्शनना आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. तर जे काही आपल्याला ते कॅल्क्युलेशन आहे की बाबा नवीन फिक्स कॅपिटल किती, त्यासाठी आपण काय केलं सुवर्णाचं जे कॅपिटल आहे ते ॲज अ बेस लाईन घेतलं. म्हणजे काय जर 45,000 इज 5 का, तर 45,000 हा 5वा हिस्सा आहे म्हणजे तो इक्विव्हॅलंट आहे. 45,000 इज इक्वल टू 5 असेल तर जो काही रेशमाचा नवीन शेअर होता की हो का रेशमाचा शेअर किती 4, तर 4ला किती कॅपिटल लागेल आपल्याला, बरोबर. जर 45 इज इक्वल टू 5 असेल तर 4 इज इक्वल टू किती, त्यासाठी बघा हे आपलं काय क्वेश्चन मार्क टाकलेलं आहे. इथं काय होतं तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे 4 इंटू 45 डिवायडेड आणि डिवायडेड बाय 5 हे काय होतं तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. तुम्ही असे क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी पण केले असतील तर बरोबर तुमचं उत्तर किती आलं सुवर्णाचं रेशमाचं नवीन फिक्स कॅपिटल किती आलं 36,000 आलं. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. तसंच कबीरचा पण किती होता 16 होता, किती त्याचा रेशो 16 आहे. मग त्यानं काय केलं 16 इंटू 45 डिवायडेड बाय 5 14 इंटू डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1,44,000 हे काय झालं सुवर्णाचं कॅपिटल झालेलं. सुवर्णाचं कॅपिटल 1,44,000 झालेले, बरोबर. हे जे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे दोन नवीन कॅपिटल मिळाले. म्हणजे आता तुमच्याकडे तिघांचेही फिक्स कॅपिटल आलेले आहेत. ते पुस्तकामध्ये त्यांनी काय केले आपल्याला शेअर केलेले आहेत, बरोबर. मग पुस्तकातलं काय होणार आहे आता, हे बघा पुस्तकात झालं. तुम्ही पुस्तकात जर बघितलं तर तुम्हाला इथं सगळं शेअर कॅपिटल इथं कम्प्लिटली दिसू शकतं. काय हे जे काही शेअर कॅपिटल आहे याचे बॅलन्सेस तुम्ही इथं बघू शकता. कबीरचं 1,44,000 36,000 आणि 45,000 हे झाले तुमचे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता नंतर जे काही एक्सेस बॅलन्स आहेत ते आपल्याला काय करायचे होते ट्रान्सफर करायचे होते. कुठे ट्रान्सफर करायचे होते पार्टनर्सच्या करंट अकाउंटला. तर आता सुवर्णाचं अकाउंट बघितलं तर तिचा ओपनिंग बॅलन्स 45,000 आणि क्लोजिंग बॅलन्स पण 45,000 म्हणजे सुवर्णाचं अकाउंट काय झालं इथं क्लोज झालेलं आहे. सुवर्णाचं अकाउंट काय 45,000ला क्लोज झालं म्हणजे जो काही नवीन पार्टनर येईल त्याचं अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होणार आहे. नंतर आपण काय केलं यांची टोटल करायला घेतली. कोणाची रेशमाची किती आली रेशमाची टोटल कोण सांगतंय 85,500 बरोबर. 75,000 अधिक 6,000 अधिक 1,200 अधिक
1800 अधिक 1500 असे आले 85,500. पण तिचा बॅलन्स किती होता? तिचा बॅलन्स फिक्स कॅपिटलचा बॅलन्स आहे फक्त 36,000. मग ते 36,000 आपण त्यातनं काय केले? मायनस केले. जे काही 36,000 मायनस केले की 49,500 इथं शिल्लक राहिलेलं. तसंच जर तुम्ही पार्टनर्सचं कॅपिटल बघितलं, कबीरचं कॅपिटल बघितलं तर किती होता ओपनिंग बॅलन्स? 1,05,000 बरोबर, प्लस 24,000 प्लस 4,800 प्लस 7,200 प्लस 6,000 असं मिळून त्याचं किती आलं? 1,47,000 रुपये त्याची टोटल आली. आता ही जी काही टोटल आहे इथं त्यांनी काय केलंय? 1 शून्य प्रिंट मिस्टेक मध्ये झालेला आहे. तर इथं काय होणार आहे? 1,47,000 अजून एक इथं शून्य होता. इथं काय येणार आहे? एक शून्य त्यांचं मिसिंग आहे. तर इथं टोटल त्यांनी बरोबर घेतली 1,47,000 मायनस तुमचं कॅपिटल होतं 1,44,000 जे काही तुम्ही कॅल्क्युलेट केलं तो एक्सेस 3,000 रुपये. हे एक्सेस 3,000 कुठे गेले? कबीरच्या करंट अकाउंटला 3,000 रुपये गेलेले. बरोबर, कबीरच्या करंट अकाउंटला किती गेले? 3,000 रुपये गेले. तर आता हे जे काही 3,000 रुपये गेले हे सगळं काय झालं? तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं काय झालं? तुमचं कंप्लीट झालेलं आहे. मग जे काही बॅलन्सेस आहेत पार्टनर्सचे, आता हे सगळे बॅलन्स कुठे ट्रान्सफर होणार? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हे 3 बॅलन्स जाणार. पार्टनर्स करंट अकाउंटला कबीर आणि रेशमाचे हे 2 बॅलन्स जाणार. बरोबर, की हे आपलं कॅपिटल अकाउंट झालं. तर आता आपण काय करू? बॅलन्स शीटला चेक करायला येऊ. बघा, बॅलन्स शीटला आलेलो आहे आपण. 1/4/2019 ची जी काही बॅलन्स शीट आहे त्याला कॅपिटल अकाउंट, बरोबर, आपलं काय फिक्स कॅपिटल अकाउंट म्हणू शकतो आपण. तिथं फिक्स कॅपिटल अकाउंट कबीर 1,44,000, रेशमा 36,000, सुवर्णा 45,000. हे सगळे कॅपिटल्स कुठल्या रेशोमध्ये? त्यांच्या एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण बनवलेले. 1,44,000, 36,000 आणि 45,000 हे काय एक्झिस्टिंग पार्टनरच्या शेअर्समध्ये कॅपिटलच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपण बनवले. नंतर आलं पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट. इथं नुसतं करंट म्हटलेलं आहे, तसं म्हणायचं नाही. पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट आणि मग खाली कबीर 3,000, रेशमा 49,500. तसंच क्रेडिटर्स फॉर गुड्स 48,000 आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 12,000 हे ॲज इट इज घेतलेले. हे प्रिव्हियस बॅलन्स शीटवरनं घेतलेले, म्हणजे जी काही बॅलन्स शीट आपल्याला क्वेश्चन पेपरला दिलती त्या बॅलन्स शीटवरनं आपण घेतलेलं आहे. म्हणजे ही जी काही बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तुम्हाला आता हे क्रेडिटर्स फॉर गुड्स आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस ह्या ज्या काही लाईन्स आहेत त्या लाईन्समधनं तुम्हाला काय होणार ते दिसणार आहेत. नंतर पुढची गोष्ट म्हणजे जे काही गुडविल आहे तुमचं, गुडविल आता इथं 66,000 होतं, पण आपलं जे गुडविल वाढलेलं होतं तर ते वाढलेलं गुडविल आपण तिथं काय केलेलं? वाढवून घेतलेलं आहे. मग आता तुम्ही बॅलन्स शीटला बघितलं तर बॅलन्स शीटला त्यांनी बघा काय केलं? गुडविल 75,000 घेतलं. एक्सेस गुडविल आपण ॲक्च्युअल पार्टनर्सला ट्रान्सफर केलं, मग गुडविल झालं 75,000 रुपये. तसंच सन्ड्री डेटर्स जे RDDची प्रोव्हिजन कमी केल्यामुळं 30,000चे झाले. लँड अँड बिल्डिंग किती झाली? 1,00,000ची काय झाली? लँड अँड बिल्डिंग झाली. आणि बँक बॅलन्स झाला 1,28,000 आणि रेंट रिसिवेबल जे 4,500 आपल्याला येणार होते ते 4,500 त्यात काय केले? त्यांनी ॲड केलेले आहे. तर अशा रीतीनं काय झालेलं आहे? तुमचा हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. जर कोणाला काही शंका असल्या तर तुम्ही ह्या प्रॉब्लेमच्या विचारू शकता.